दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा हे उडदाचे पापड आम्ही घरीच बनवलेले आहे. आम्हाला मशीनचे पापड अजिबात आवडत नाही. याचं काय कारण आहे पुढे समजेलच. त्याआधी हे पापड बनवायचे कसे, त्याला पिठाचं प्रमाण किंवा मसाले किंवा पाणी आणि त्यासोबत हे कुठलं कसं पाहिजे आणि पापड लाटायला सोपे कसे जातील, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या रेसिपीमध्ये मिळून जातील. त्यामुळे ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या घरी नक्की हे उडदाचे पापड जरूर ट्राय करा आणि कसे वाटले कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ पोस्ट झाल्यावरती लगेच तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन येईल. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं 3 किलो उडदाच्या डाळीचं पीठ करून घेतलेलं आहे. पण डाळ आणल्यावरती सुरुवातीला काय करायचं हे आधी जाणून घेऊ. हे पापड बनवण्यासाठी आम्ही यामध्ये फक्त उडदाची डाळ नाही तर मुगाची डाळसुद्धा टाकलेली आहे. 3 किलो उडदाच्या डाळीसाठी आम्ही अर्धा किलो मुगाची डाळ टाकलेली आहे. ते कशासाठी आणि का ते मी पुढे सांगते. त्याआधी हे जाणून घ्या, इथं आपण डब्यामध्ये साईडला पीठ काढून घेतो आहे मसाला मिक्स करण्याच्या आधी, कारण आपल्याला हे पीठ पापड लाटताना गरज पडेल म्हणून. सर्वात आधी 3 किलो उडदाची डाळ आणि अर्धा किलो मुगाची डाळ आणल्यावरती तिला निवडून घ्या. निवडल्यावरती 1 दिवस किंवा 2 दिवस तिला उन्हात सुकवायची आहे. सुकवल्यावर तिला एका कापडामध्ये टाकून चांगली पुसून घ्यायची आहे. आपल्याला डाळीला पावडर लावली जाते, ती पावडर काढण्यासाठी हे आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला डाळ पुसून झाल्यावरती गिरणीतून आपल्याला बारीक दळून घ्यायचे, तेच हे पीठ आहे. तर या पिठामध्ये आपण आता मसाला मिक्स करतो आहे. तर 1 किलो डाळ घेतली असेल तर 1 पुडी आपल्याला वापरायची असते. इथं आपण 3 किलो उडदाची डाळ घेतली, त्यासाठी आपण 3 पुड्या मसाला टाकतो आहे. रामबंधू मसाला मिळतो, ते तुम्ही घेऊ शकता, नाही तर तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वेगळा घेतला तरी चालेल. मसाला डायरेक्ट आम्ही टाकलेला नाही आहे, मिक्सरमध्ये आधी थोडासा फिरून घेतला आहे आणि नंतर मग पिठामध्ये ॲड केला आहे. डायरेक्ट पुडी जर टाकली तर त्यामध्ये मिरी थोडीशी जास्त जाडसर असते आणि पापड लाटताना पापड फाटतो. तो पापड फाटायला नको म्हणून आपण मसाला थोडासा मिक्सरमध्ये फिरून घेतलेला होता. ठीक आहे. आता हे अर्धं पीठ आपण साईडला काढून घेतो आहे. एकच दिवशी एवढं सगळं पीठ मळायला अवघड जातं आणि पापडसुद्धा लाटायला त्रास होतो. जर पापड लाटायला तुम्ही जास्त जण असाल तर तुम्ही अख्खं पीठ 1 दिवसात मळलं आणि लाटलं तरी चालेल. आता आम्ही दोघी तिघीच होतो, त्यासाठी आम्ही 1.5 किलो पिठाचेच पापड बनवतो आहे आज आणि नेक्स्ट डे 1.5 किलो. पीठ मळताना थोडंच पाणी टाकायचं. एकदम भस्कन पाणी टाकलं आणि मऊ मळून घेतलं, अजिबात असं करू नका. अगदी थोडं पाणी टाकायचं आणि असं खूप कडक पीठ मळायचं. पीठ बघू शकता. आता हे पीठ आपण कडकच का मळलं, मऊ का नाही मळलं हे तुम्हाला मी सांगतेच. त्याआधी आपण हे पीठ मळलं आहे रात्री 9 वाजता. तर आता हे पीठ आपल्याला एका डब्यामध्ये ठेवून चांगलं मुरू द्यायचं आणि नेक्स्ट डे आपल्याला हे कुटायचं आहे. आता कडक का मळलं, आता हे कडक मळल्यानंतर आपल्याला कुटल्यावरती मऊच करायचं आहे. पण जर तुम्ही पीठ मऊ मळलं आणि त्याला आणखीन कुटल्यावरती मऊ केलं तर ते पापड लाटता येत नाही. त्यांना जास्त कोरडं पीठ लावावं लागतं लाटताना किंवा ते पापड उलटे लाटताना चिपकून येतात. जर तुम्ही कडक पीठ मळून जर त्याला कुटल्यावरती मऊ केलं तर ते पापड अतिशय सोपे जातात लाटायला आणि जास्त पीठ लावायची गरज नाही आणि पटापट पुढे सरकतो पापड. वाटत पण नाही आपल्याला पापड लाटायला इतका वेळ लागला म्हणून. जर मऊ मळलं तर त्याला खूप वेळ लागतो आणि तो पटापट पुढे सरकतसुद्धा नाही. इथे बघू शकता, सकाळी आपण हे पीठ चांगलं कुटून घेतो आहे. कुटताना त्याला चांगलं तेल लावायचं आहे आणि 15 मिनटं चांगलं कुटून घ्यायचं आहे. आता आमच्या घरात दादा आहे, दादाकडंच काम असतं हे. तुम्हीसुद्धा तुमच्या घरी पुरुष मंडळीला हे काम सांगू शकता जर तुम्हाला जमत नसेल तर. पण चांगलं कुटून घ्या हे पीठ, तेव्हाच तुमचे पापड चांगले जमतील. पिठाचा अर्धा गोळा आपला इथं कुटून झाला आहे. बघू शकता पीठ ताणल्यावरती तुटत नाही आहे लवकर. असंच आपल्याला चांगलं कुटून घ्यायचं आहे. आता त्या पिठाची आपण हे छोटे अशा लाट्या करून घेतलेल्या आहेत. जेवढे तुम्हाला पापडची साईज पाहिजे त्यानुसार तुम्ही ह्या लाट्या करून घ्यायचं. यापुढे तर सर्व तुम्हाला माहीतच असेल. जी आपण लाटी बनवली ती कोरड्या पिठामध्ये घोळवायची आणि पटापट लाटायचे हे पापड. हे पापड लाटताना तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. जर तुम्ही पीठ मऊ मळलं तर त्रास होऊ शकतो. तुम्हाला मी सुरुवातीला आधी सगळं सांगितलेलं आहे, कशामुळे काय होतं आणि कसं काय केलं पाहिजे तर. त्यामुळे आता इथं बघू शकताय पापड लाटताना उलटासुद्धा होत नाही आहे आणि सारखं चिपकतसुद्धा नाही आहे आणि जास्त पीठ लावायची गरज पडत नाही. आणि या पापडांमध्ये मुगाची डाळ टाकण्याचं कारण असं, पापड तळल्यानंतर किंवा भाजल्यावरती खाताना तुम्हाला दातांना अजिबात चिपकणार नाही आणि पापड लाटायला सोपा जातो आहे. बघू शकताय वहिनींनी पण लाईफमध्ये पहिल्यांदा हे पापड लाटले, पण त्यांना पण काहीच त्रास झालेला नाही आहे. त्यांनासुद्धा हे पापड लाटायला खूप मजा आली. ते पण म्हटले की ना, दरवर्षी आपण घरी लाटतो तेच योग्य करतो. मशीनमधले पापड अजिबात चांगले लागत नाही खायला, त्यामुळे तुम्हीसुद्धा असेच बनवा घरी. आणि अजून एक गोष्ट, ज्या साईडने तुम्ही पापड लाटला आहे त्याच साईडने हा पापड आपल्याला फॅनखाली सुकवायचा आहे. उन्हात लगेच सुकवू नका. ज्या दिवशी लाटताय त्या दिवशी फॅनखाली सुकवा
आणि जर थोडेसे वाकडे व्हायला लागले तर एकावर एक तुम्ही गड्डी करून ठेवू शकता, पापड जास्त वाकडा होणार नाही. बस आता हे पापड बऱ्यापैकी सुकलेले आहे. त्यांना आपल्याला नेक्स्ट डे उन्हात वाळवायचे आहे थोड्या वेळ, अर्धा पाऊण तासासाठी किंवा जास्तीत जास्त 1 तासासाठी. पण त्यावर जास्त वेळ उन्हात ठेवू नका, नाहीतर पापडांना तडे पडतात. बघू शकता आपले पापड मस्त छान तयार झालेले आहेत. चला तुम्हाला मी तळून दाखवते आता हे पापड. सुरुवातीला तरी आम्ही 5-5 किलो किंवा 6-6 किलोचे पापड बनवायचो. आत्ता तरी आम्ही कमी केलेले आहे, पण हे पापड आम्ही घरीच बनवतो. चुकूनही असं नाही झालं की आम्ही मशीनचे पापड आणलेत आणि खाल्लेत. आम्हाला ते अजिबात आवडत नाही, कारण आम्हाला आमचेच पापड बनवलेले खूप आवडतात. तुम्ही एकदा जरूर ट्राय करा आणि तुम्हाला समजेलच आम्ही घरी का बनवतो तर. बघू शकता पापड तळल्यानंतर मस्त छान तळला गेलेला आहे आणि भाजताना पण दाखवते तुम्हाला, जास्त लाल पण होत नाही आणि चांगला भाजला जातो आहे. या पद्धतीने तुम्हीसुद्धा हे जरूर पापड बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा हे पापडची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर. आणि आणखीन काही तुम्हाला प्रश्न पडले असतील किंवा काही प्रॉब्लेम आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हीच विचारू शकता, त्यांची उत्तरं मी तुम्हाला देईलच. चला, अशा या पद्धतीने आपला हा पापडसुद्धा भाजून झालेला आहे आणि जास्त लाल पण नाही झाला. आणि टेस्टला तर सांगूच शकत नाही तुम्हाला, आता तुम्ही जेव्हा ट्राय कराल तेव्हा तुम्हाला समजेलच. मी तर आता या मस्तपैकी भाजलेल्या पापडांचा खुडा बनवून खाणार आहे. खुडाची रेसिपी एकदा नक्की शेअर करेल. तळलेल्या पापडांचं तुम्हाला माहितीच आहे काय करायचं आहे तर. आणि यापुढची रेसिपी असणार आहे गव्हाच्या कुरडया. त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओला लाईक करा आणि रेसिपी शेअर करायला विसरू नका. भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.